तो खोटं बोलतोय असं माझं एक स्पष्ट मत आहे, किंवा अर्धसत्य तर निश्चित सांगतोय. परंतु वाचकापेक्षा निश्चित जास्त त्याला काहीतरी अंदाज एक लेखन झाल्यानंतर आलेला असतो की नेमकं काय झालं. आता हे ह्याची गोष्ट आहे का असं सहजपणे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला त्या लिहिण्यामागे किंवा त्या निर्मितीमागे, आपण त्याला निर्मिती म्हणूया. आता निर्मिती म्हणजे मला म्हणायचं आहे ज्या अर्थाने पृथ्वी आप तेज वायू आकाश निर्माण झाले त्या अर्थाने नव्हे, किंवा ज्या अर्थाने कामक्रोध लोभ मोह मदमत्सर निर्माण झाले त्या अर्थाने नव्हे, किंवा ज्या उत्पत्ती स्थिती लय या 3 गोष्टी अवस्था ज्या आहेत माणसाच्या नाही कुठल्याही ऑर्गॅनिझमच्या आयुष्यातल्या, त्या अर्थाने निर्मिती नाही. निर्मिती म्हणजे पुनर्रचना. या सगळ्या गोष्टी ज्या मी आत्ता बोलले त्या सगळ्या दिलेल्याच आहेत, त्या निर्माण झालेल्याच आहेत. त्यातल्या कुठल्या निवडून त्यांची कुठल्या तऱ्हेने कॉम्बिनेशन्स होतात आणि पुनर्रचना होते, ती तुझी निर्मिती निराळी असणार आणि माझी निर्मिती निराळी असणार. या अर्थाने मी निर्मिती हा शब्द वापरते आहे, हे मी आधी सुरुवातीला क्लिअर करते. तर त्याच्यामुळे त्या लेखकाला दुःख अशासाठी होतं की त्याला किती गुंतागुंतीच्या प्रक्रियेतनं तो गेला आणि एखादं कॅरेक्टर निर्माण झालं हे माहिती असतं. त्याचं आता उदाहरणार्थ असं होतं की समजा स्नेहासारखे लांब केस आणि त्या स्नेहासारखं ठासून बोलण्याची पद्धत अशी मी समजा एखाद्या पात्रामध्ये दाखवली, एखाद्या स्त्रीमध्ये. बरोबर स्नेहाचंच वय आहे आणि स्नेहा जिथे आकाशवाणीवरती काम करते तिथेच ती मुलगी आकाशवाणीवर काम करते. स्नेहा आहे का ग ही असं म्हणणं चुकीचं आहे. ह्याचं कारण तिचे मनोविकार, तिच्या मनातले गंड, अहमगंड न्यूनगंड कुठलेही असतील ते, तिचं संचित संपूर्ण हे सगळं नुसतं दुसऱ्या व्यक्तीचंच नव्हे अनेक व्यक्तींचं मिळून बनलेलं असू शकतं. आणि त्याच्यामुळे केवळ बाह्य लक्षणं काही उपस्थित आहेत तिथे आणि ती स्नेहासारखी दाखवलेली आहेत, म्हणजे ती व्यक्ती स्नेहा होत नाही. इतकंच नव्हे तर सगळंच्या सगळं स्नेहासारखं आहे, परंतु एक घटना फक्त निराळी आहे. ती समजा या मुलीच्या आयुष्यातली आहे, तर ती स्नेहा उरत नाही. मला असं म्हणायचं आहे की मगाशी मी जे म्हटलं की प्रत्येकजण निराळा आहे तो या कारणासाठी निराळा आहे की एकाच सिच्युएशनमधली तुम्ही माणसं घ्या. समजा माझी जात एक आहे, वय एक आहे, लिंग एक आहे, आर्थिक परिस्थिती एक आहे, धर्म एक आहे, वर्ण एक आहे, सगळंच सगळं एक आहे. आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात जे काही घडलं ते एक आहे, परंतु सडनली माझी आई मरते आणि त्या दुसऱ्या व्यक्तीची मरत नाही, किंवा माझ्या आईचा खून होतो दुसऱ्या व्यक्तीचा होत नाही, किंवा माझ्या आईचा डिवोर्स होतो दुसऱ्या व्यक्तीचा होत नाही. यानंतर आमची आयुष्य निराळी होतात. त्याचप्रमाणे हे मी ढोबळ उदाहरण दिलं, परंतु साध्या गोष्टी असतात की एखादा प्रसंग घडल्यानंतर तुम्ही दिलेली रिॲक्शन ही एका व्यक्तीची निराळी असेल आणि दुसऱ्या व्यक्तीची निराळी असेल तरी त्यांची आयुष्य निराळी होतात पूर्णपणे. आणि मग त्यानंतर सगळंच्या सगळं सारखं असून सुद्धा त्या 2 व्यक्ती निराळ्या होतात. आणि म्हणून हौसा केलाच्या सुरुवातीच्या पानावर मी जे लिहिलेलं आहे कबीराचं वचन की जैसे पात गिरे तरुवर के मिलना बहुत दुहेला, क्या जानो किधर गिरेगा लग्या पवन का रेला. हे जे निवडीचं स्वातंत्र्य आहे, हे जे आपण प्रतिक्रिया देताना तू का ही दिलीस आणि मी ही का दिली, याच्या मागे आपलं संपूर्ण संचित आहे. जे जे तुझ्या आयुष्यात त्याच्या आधी घडलं ते सगळं तिथे अवेलेबल आहे आणि त्याच्यात तुझ्या त्या निर्णयाशी संबंध आहे. आणि त्यामुळे आपण निराळे होत जातो. हे जे निराळेपण आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा आपण असं म्हणतो, मला कित्येकदा हा अनुभव आलेला आहे म्हणून मी त्याचा उल्लेख केला होता, 3ऱ्या पुस्तकात केला होता. पहिल्या 2 पुस्तकांना मी प्रस्तावनाच लिहिली नव्हती, परंतु पहिल्या 2 कथांच्या प्रतिक्रियांमध्ये सुद्धा मला हे असं जाणवायचं की का ह्याच्यातली, कित्येकदा तर असं पण विचारतात की ह्याच्यातली आस्था आणि गवारीची भाजीमधली मिथिला म्हणजे तुम्ही का. आता काही वेळेला ते आपल्याला बघितलेलं असतं, माझे केस शॉर्ट आहेत किंवा ज्या पद्धतीने मी वावरते बोलते त्या पद्धतीने, तर तीच बाई माझ्यासारखी वाटू शकते. ती जी घरकाम करून गांजलेली आणि नोकरी करून दमून स्पॉन्डिलायसिसचा त्रास होणारी आणि एक मूलपदरात असलेली जी बाई आहे आणि जिला सुद्धा काही प्रश्न आपल्या जबाबदारीतल्या विषमतेबद्दलचे जाणवत आहेत आणि ती खंत करते आहे आणि त्याच्यामुळे ते जे नातेसंबंधामध्ये दरी आलेली आहे त्याच्याबद्दलचं तिला जाणीव झालेली आहे, ती बाई मी वाटत नाही. हे का? मग मी त्या माणसाला उत्तर लिहिलं होतं, त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की अहो ती उषा सुद्धा मी आहे. आणि विशेषतः लिहित असताना ती उषाच नाही आणि ती मिथिलाच नाही तर तो अनिरुद्ध सुद्धा मी आहे. जसं की त्या आयकुशाबरसारखी कथा असताना त्यातलं जे हिजड्याचे पिल्लू आहे ते साकारत असताना ते हिजड्याचं पिल्लू सुद्धा मला व्हावं लागतं. म्हणजे पुन्हा मगाशी आपण बोललो तसं तादात्म्य हा जो मुद्दा आहे आणि ती शक्ती, त्या शक्तीतली कमी अधिकता म्हणजेच साहित्यातली श्रेष्ठ कनिष्ठता त्या एका पैलूमधली, असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे इतकं ढोबळपणाने हे म्हणजे ते आहे का हो
असं म्हणू नये असं मला वाटतं, कारण त्याच्यात खूप गुंतागुंत आहे आणि खूप ती प्रक्रिया लेखकाला सुद्धा शेवटपर्यंत कळते अशातला भाग नाही. आणि म्हणून मी तुझ्या त्या पहिल्या मुलाखतीमध्ये हे उदाहरण दिलेलं होतं की कसं सुरुवातीपासून आपण ऑब्झर्व करत असतो. तर उदाहरणार्थ समजा हंसाकेला कोणी वाचलं असेल आणि त्याच्यातली स्ट्रची गोष्ट वाचली असेल, तर त्यातलं जे प्रियंवदा हे पात्र आहे, तर अगदी सुरुवातीला लहानपणी मी एका नाटकात काम केलं होतं तेव्हा मला हंसा वाडकर भेटल्या होत्या आणि नंतर मग त्या अतिशय प्रेमळ होत्या आणि त्यांना लहान मुलांचं खूप कौतुक होतं. तर माझ्या शाळेच्या समोरच त्या राहायच्या. तर मी तिथे गेले होते त्यांच्या अतिशय आजारी अवस्थेमध्ये. त्यांचा जो सुंदर असण्याचा ठसा माझ्या मनावरती होता तो तेव्हा पुसला गेला, कारण त्या अतिशय खूप विकल झालेल्या होत्या आणि खंगलेल्या होत्या आणि डोळेबिळे खोल गेलेले होते. निराळच त्यांचं रूप, दोन्ही रूपं पाहिलेली होती. त्याच्यानंतर एक स्त्री मोठ्या वयामध्ये माझ्याबरोबर, पण ती थोडीशी सैरभैर झालेली होती. एकेकाळी तिने ग्लॅमर पाहिलेलं होतं पण ती सैरभैर झालेली होती. तिसरी एक व्यक्ती होती की जिच्याकडे माझ्या ओळखीतला एक माणूस पेंगेस म्हणून राहत होता, ती पण अशीच एक गाजवलेली. ह्या सगळ्यांच्या मधून एक कॉम्बिनेशन तयार होतं. त्याच्यामध्ये मेघना पण असते, कारण शेवटी त्यांना जे काही वाटतंय ते मेघनाने केलेले अंदाज आहेत आणि ते मेघना अंदाज कशाच्या आधारावर करते, तर ते तिला जे जे शक्य आहे त्या आधारावरच करते. त्यामुळे हे इतकं, हे सुद्धा सांगितलं ते सोपंच सांगितलं मी करून किंवा ढोबळच करून सांगितलं. याहीपेक्षा अत्यंत गुंतागुंतीचं केव्हा कधी का आठवावं, काही मनातही नसताना ते का आठवावं त्यावेळेला, आणि ते कुठल्या तळातनं त्यावेळेला तिथे वर यावं, हे खरोखरच न कळणारी गोष्ट आहे ही. म्हणजे इतकी सहज उमजणारी गोष्ट नाही. आणि म्हणून जेव्हा ती प्रियंवदा म्हणजे ही का, तो पेशावर म्हणजे हा का, असं जेव्हा लोक अत्यंत सहजपणाने म्हणतात, म्हणजे इतकंच कशाला, मला माझा एक अतिशय जवळचा मित्र म्हणाला, तो स्ट्रॉ म्हणजे मीच आहे. अगं तो ब्रिस्टल ओढणं हे मी करायचो, हे मीच तुला सांगितलेलं आहे नाही का. म्हणजे ती सिगरेट, एक त्या सिगरेटचा ब्रँड तो वापरलेला आहे म्हणून तो स्ट्रगलर मी आहे आणि तो स्ट्रगलर मीच आहे असं सांगणारी 7 माणसं मला जेव्हा भेटली तेव्हा मला खरोखर धन्य झालं की चालो, म्हणजे इट हॅज अ युनिव्हर्सल अपील. पण म्हणजे त्याच्यातला कुठलाही एक माणूस तो स्ट्रगलर नव्हता हे त्याच्यातनं सिद्ध होतं. मेघना, मला तुला आणखीन असं एक विचारायचं आहे की आपल्याकडे ना आत्मभान किंवा स्वातंत्र्य या ज्या सगळ्या संकल्पना आहेत या सगळ्या नेहमी स्त्रियांच्या बाबतीत वापरल्या जातात. पुरुष कितपत स्वातंत्र्य असतो आपल्या जगण्याबाबत, तो किंवा त्याला आत्मभान वगैरे येतं का, कधी असतं का मुळात? आत्मभान कमी लोकांनाच असतं. म्हणजे स्त्री काय किंवा पुरुष काय असं मला म्हणायचं आहे. स्त्रियांना सुद्धा सगळ्या आत्मभान असतं असं नाही. आत्मभान म्हणजे काय इथपासून आपण विचार केला पाहिजे. माझ्या मते आत्मभान म्हणजे आपण एका विशिष्ट परिस्थितीचं प्रॉडक्ट आहोत, तर ती परिस्थिती कुठली कुठली आहे. आपण आज तू असं म्हणतेस की मी स्नेहा, तर त्यावेळेला मी स्नेहा म्हणजे काय काय, मग तुझे आईवडील, तुझी जात, तुला जे शिक्षण मिळालं ते, तुझं रंगरूप आणि तू ज्या समाजात जन्माला आलीस ते साल, त्यातली परिस्थिती, हे सगळंच्या सगळं आणि याहून इतर अनेक जे आपण यादी वाढवत जाऊ शकतो, हे सगळं म्हणजे तू आहेस. आणि आजची तू म्हणजे कालपर्यंत तुझ्या आयुष्यात जे जे घडलं ते त्याच्यामध्ये, हे सगळं म्हणजे स्नेह आहे. तर ह्या सगळ्याची जाणीव सतत असणं म्हणजे आत्मभान असणं. हे आपल्याला सतत नसतं. त्यामुळेच तर आपण अशा पद्धतीने बाजू घेऊ शकतो सहज आणि मी हिंदू असं म्हणू शकतो. पण तू हिंदू असण्यामध्ये तू काय ठरवलंस म्हणून तू हिंदू आहेस असा प्रश्न आपण कधीही विचारत नाही. आपण असं म्हणतो मला अभिमान आहे मी बाई असल्याचा. तर एकदा मी एका बाईला असं म्हटलं होतं की मला नाही भाऊ अभिमान. ती म्हणाली का म्हणजे, तर मी म्हटलं याचं कारण मी ठरवलं नाही मी बाई असायचं. हे अभिमान तुम्ही काहीतरी मिळवलेलं जे असतं त्याच्याबद्दल वाटला पाहिजे. गर्व से कहो हम हिंदू है, मला नाही हे पटत. मला असं वाटतं आनंद वाटणं ही गोष्ट वेगळी आहे. म्हणजे मला आनंद आहे की मी बाई आहे, परंतु अभिमान नाही. तर ह्याचं कारण ते मी ठरवलेलं नाही, हा सुद्धा त्या आत्मभानाचाच एक भाग आहे. तर मला असं वाटतं की ते इन जनरलच कमी असतं आणि ज्याला असतं त्याला सुद्धा ते पूर्ण असतं अशातला भाग नाही. ती सततची एक प्रक्रिया आहे आणि ते म्हणजे जसं आपण बोर्ड वाचतो वाहनाने जात असताना वर्क इन प्रोग्रेस, तसंच प्रत्येक माणसाचं आयुष्य आहे. ते पूर्णत्वाला गेलेलं आहे आणि आता काहीतरी कायमचं ठरलेलं आहे असं कोणाच्याच बाबतीत आपण म्हणू शकत नाही. ॲज फार एज स्वातंत्र्य इज कन्सर्न, मला असं वाटतं की स्वातंत्र्याची गरज ही आपण बाईच्या संदर्भामध्ये जास्त मानतो. ह्याचं कारण आपल्याकडे जी उतरंड रचलेली आहे आणि आपल्याकडे ज्या समाजव्यवस्थेला ज्या मान्यता दिलेली आहे आणि जिथे आपण बाई म्हणून राहतोय किंवा पुरुष म्हणून राहतो आहे तिथे
बाईला स्वातंत्र्य कमी आहे, पण याचा अर्थ पुरुष स्वतंत्र आहे असं मात्र अजिबात होत नाही. तोही एका संस्कारांची गुलामीच पत्करतो आहे. त्याला ज्या पद्धतीने वाढवलं त्याच पद्धतीने तो जर वाढला असेल तर तो स्वतंत्र कसा म्हणता येईल? त्यांनी निराळ्या पद्धतीने विचार केला असेल आणि माझ्या आईनी मला जे जे काही सांगितलं किंवा माझ्या बापानी मला जे जे सांगितलं, माझ्या धर्मानी जे सांगितलं किंवा माझ्या देशामध्ये आज जो कायदा प्रचलित आहे त्याच्यामुळे मला मिळालेले फायदे किंवा तोटे याचा विचार सतत करून जो म्हणेल की नाही हे सगळं मला मान्य नाही किंवा यातलं हे मला मान्य नाही, हे मला मान्य आहे आणि आता माझ्या पद्धतीने मी हे ठरवणार आहे, हे जो म्हणेल तो स्वतंत्र म्हणजे माझ्या तंत्राने मी जे काही करेन ते. हां, म्हणजे त्याच्यामध्ये तंत्राचा अभाव नाही. पुन्हा मुक्तता हा निराळा भाग आहे आणि स्वातंत्र्य हा निराळा भाग आहे. तर इथे आता परिस्थिती अशी आहे की पुरुषाला स्वतंत्र असण्याची गरज कमी आहे. बरोबर. याचं कारण त्याला व्यवस्थेनेच दिलेले जे फायदे आहेत ते तुम्ही लक्षात घेतले पाहिजेत. आणि मला नेहमी असं वाटतं की मी जर पुरुष असते तर मी पण ते सोडले नसते. आणि का सोडू? त्यामुळे मी पुरुषांना दोष देणार नाही. पुरुषांना मी दोष अशासाठी देणार नाही की त्या परिस्थितीमध्ये कुठलाही मनुष्य तेच करेल. कुठलीही बाई सहजपणाने आपले अधिकार सोडेल का? ना. मनुष्य, याच्याबद्दल आपण विचार करूया. स्त्री पुरुष हे नंतरचं, आधी मनुष्य. तर मनुष्य सोडेल का ते अधिकार? तुला सहज ओटी भरून दिलेले आहेत, हे तुझं, तर तू ते नाही मला नको, कारण ते त्यांना नाही मिळालेलं, हे घ्या, असं किती जण करतील? तू संत असायला पाहिजेस त्याच्यासाठी. आणि आपण आता संतांविषयी बोलत नाही आहोत, आपण आता हाडामासांच्या माणसांविषयी बोलतो आहोत आणि त्यांच्या व्यवस्थांविषयी बोलतो आहोत. तर ते प्रत्येकाला सहज शक्य होईल असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे पुरुषांना मी दोष देणार नाही. मी दोष देईन बायकांना, ज्या बायका आपल्याला जे मिळालेलं नाही ते मिळवण्यासाठी धडपडत नाहीत, त्यांना मी देईन. आणि विशेषतः त्या बायका की ज्या हे मिळवण्याच्या परिस्थितीत आहेत. जी बाई निषेध केल्यामुळे जिला जीव गमवावा लागेल तिने निषेध करावा असं मी कधीही म्हणणार नाही. कारण जीवन मरणाचा प्रश्न साध्या साध्या गोष्टींमध्ये तुम्हाला दरवेळी करता येतो असं नाही, तुम्ही तो करावात असं नाही. परंतु जिथे शक्य आहे तिथे सुद्धा ते करत नसतात. त्यावेळेला मात्र मला थोडीशी खंत वाटते. आणि मला ती कुठल्याही अन्याय सहन करणाऱ्या माणसाविषयी वाटते, मग तो पुरुष सुद्धा असू दे. तर त्याच्यामुळे मी नेहमी जेव्हा स्वातंत्र्याचा विचार करते तेव्हा बायकांच्या बाबतीमध्ये आत्मभानाची गरज जास्त आहे. मी आज म्हणजे जे सीमादोबुवांनी म्हटलं ते सत्यच आहे म्हणून मी सांगते. सीमादोबुवाचं सगळं आपल्याला घेण्याची गरज नाही, परंतु तिने असं म्हटलं की बाई जन्माला येत नसते, बाई बनते. तर त्यामुळे शी बिकम्स अ वुमन. तर त्या बिकम्समध्ये काय 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 होतं म्हणून शी बिकम्स अ वुमन. स्त्री पुरुष. तर तुझ्या असं लक्षात येईल की तिथे काय फरक पडत गेले, कसे फरक पडत गेले आणि ते का पडत गेले, हे सगळं भान असणं म्हणजे आत्मभान असं मला वाटतं. की मला हे सांगण्यात आलं म्हणून मी अशी करतेय, माझी उर्मी आतली निराळी आहे. पण मग त्या उर्मीला जेव्हा मला न्याय देता येणार आहे तेव्हा तरी मी तो दिला पाहिजे. सगळंच्या सगळं मला एकदम शक्य नाही आणि सगळंच्या सगळं सगळ्यांना एकदम शक्य नाही. परंतु जे शक्य आहे ते करणं, ते इथून इथे तुला जाता येते तेवढं तर जा. मला 3 मैल चालण्याची माझी हे नाही आहे, कुवत नाही आहे, ठीक आहे ना, पण म्हणून मी इथेच बसून राहायचं हे मला मान्य नाही. तर तिथे थोडासा तुम्ही जीवनावर अन्याय करत असता. पण जीवन तुम्हाला यासाठी तुमच्याकडे त्या अपेक्षेने बघत नसतं असं मला वाटतं. आणि म्हणून मला असं वाटतं की जीवनाची उर्मी निराळी आहे, तर तिथे तुम्हाला जे शक्य आहे ते तरी तुम्ही केलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की पुरुष काही आता मजा अशी आहे, आपण साधं अत्यंत ढोबळ मानाने आपण जर बघायचं म्हटलं तर समजा तू इथे बसलेली आहेस आणि मी इथे बसलेली आहे आणि आपण दोघींनी ठरवलं ए स्नेहा आपला आवाज एकमेकींना ऐकू येत नाही, आपण इथे येऊया. फॉर यू इट इज अ स्टेप डाऊन. माझ्यासाठी ते वर चढणं आहे, मी आनंदाने चढेन. पण तू विचार करशील ए तुला ऐकू येत नाहीये ना, मग राहू दे ना, मग तू काय करायचं ते कर, तू ये इथपर्यंत, पण मी नाही खाली येणार. तसाच पुरुषाचा भाव आहे ह्याच्यामध्ये. तो म्हणेल मी कशाला माझे फायदे सोडू. आणि मी खरंच सांगते, मी पुरुष असते तर मी सोडले नसते. छानपैकी मला बसून छानपैकी सगळं काही मिळतं आहे समजा, पण सगळं काही छान त्यालाही मिळत नसतं. मला असे कित्येक पुरुष माहिती आहेत जे माझ्या मित्रवर्गातले आहेत आणि ज्याने माझ्याकडे मनापासून बोललेले आहेत. कित्येक पुरुष असे आहेत की ज्यांना सगळी सूत्र स्वतःच्या हातात घ्यायची नसतात, ज्यांना निर्णयाची सत्ता नको असते, परंतु तरीही त्यांना त्या पुरुषासारखा पुरुष तू हे म्हटल्यानंतर त्याच्यावरती जे हे येतं त्यांना रडण्याची मुभा नाही. ही सगळी उदाहरणं आपल्याला माहिती आहेत आणि ती ढोबळ आहेत. परंतु या ढोबळाकडून आपण थोडंसं तरलाकडे जायचं आणि आपल्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये काय काय पुरुषाला करावं लागतं ह्याचा साधा विचार केला तर बाईला सुद्धा जे ॲडव्हान्टेजेस आहेत त्याच्याबाबत पण आपण सजग होऊ आणि तोही आपल्या आत्मभानाचाच एक भाग असेल. बरोबर. समानतेबद्दल पुरुष कसा विचार करतात? मी तुला मगाशी पुन्हा म्हणलं मी मगाशी म्हटलं तसं की समानता त्यांना नको आहे,
कारण समानतेमध्ये त्यांचं जाणार आहे आणि बाईला मिळणार आहे जास्तीचं, आणि म्हणून समानतेविषयी झगडायचं जे आहे ते बाईनी झगडायचं, आणि त्याच्यामध्ये करण्यात अर्थ नाही, कुरकुरण्यात अर्थ नाही, करवादण्यात अर्थ नाही. तुम्हाला जे मिळवायचं आहे ते तुम्हालाच मिळवायचं आहे. मला एखादी गोष्ट करायची, मला डॉक्टर व्हायचं आहे, तर तू रात्र माझ्यासाठी जाग, असं नाही होणार. मलाच ते श्रम घ्यायचे आहेत. हे जितकं साधं आणि सोपं आहे तितकंच मला असं वाटतं की मला एखादी गोष्ट अन्याय वाटते आणि त्या अन्यायाने माझ्या जीवनाच्या गुणवत्तेमध्ये फरक पडतो असं मला जेव्हा वाटतं, तेव्हा तो अन्याय दूर करण्यासाठी मी काहीतरी हालचाल केली पाहिजे. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे जीवन मरणाचाच प्रश्न असेल. आज मी हे सगळं बोलू शकते. मी मुंबईत वाढलेली आणि एका सुशिक्षित आणि लिबरल घरातली मुलगी आहे. त्याच्यामुळे आणि नंतर थोडे प्रयत्न करून, अत्यंत फुटकळ प्रयत्न करून मला काही गोष्टी साधता आल्या, म्हणून मी हे म्हणू शकते. आर्थिक कुवत माझ्यामध्ये होती किंवा एकटं राहण्याची परिस्थिती होती, म्हणून मी हे म्हणू शकते. मी नेहमी हा विचार करते, आणि तोही आत्मभानाचाच भाग आहे, समाजाचं भान असणं, की पाटण्यामधली एखाद्या दलित मुसलमानाची जर मी बायको असते किंवा मुलगी असते तर हे सगळं मी करू शकले असते का? तर नाही. पण मग तिने काय करायचं आहे? तिने निदान बुरखा घेताना दरवेळेला एक छोटासा निषेध त्या घरापुरता तरी नोंदवला पाहिजे, एवढंच मला म्हणायचंय. ती जेव्हा गरोदर असेल त्यावेळेला तिने काहीतरी असे विचार केले पाहिजेत की जे ट्रान्समिट होतील त्या मुलामध्ये, आणि त्या मुलामध्ये ती शक्ती येईल की ते मूल. तुम्ही नेहमी बघा, माझी एक अत्यंत लाडकी थिअरी आहे, थिअरी ऑफ रिजेक्टेड सोल्स, जी मी प्रेमस्वरूपा आईमध्ये मांडलेली आहे. आपण जेव्हा असं म्हणतो की अरे बापरे, भांगेत तुळस किंवा तुळशीत भांग, असं आपण काही वेळेला काही पेअर्सकडे बघून म्हणतो, किंवा आई ही अशी आणि मुलगी अशी. आणि मग ते दुसऱ्या बाजूनी पण होतं हां, की अत्यंत पुढारलेली वेगळ्या विचारांची आई असते, कर्तृत्ववान असते, आणि तिची मुलगी मात्र अत्यंत कन्व्हेन्शनल आणि आधीच्याच मार्गाने जगण्याकडे तिचा कल असतो, आणि त्याप्रमाणेच तिचं आयुष्य जातं, अत्यंत सामान्य आणि ज्याला आपण सामान्य म्हणतो अशा पद्धतीने जातं. ते का होतं? तर ज्या वेळेला तुम्ही एखादा निर्णय घेऊन आपलं आयुष्य बदलायला जाता, त्याच वेळेला तुमच्या ज्या आधीच्या संस्कारांनी घडलेल्या किंवा आतल्या उर्मी काही ज्या सहजगत्या असतात त्या तुम्ही मागे सारलेल्या असतात. आणि म्हणून जेव्हा एखादी आई सहन करते आणि सोसते, तिच्या मुली शक्यतो ते सहन करत नाहीत, आणि ते न शिकवता, आईनी न शिकवता सुद्धा त्यांच्यामध्ये आपणहूनच एक बंड असतं आणि आपणहूनच एक डिफायन्स असतो. तो का असतो? तर माझ्या मते वो कोख से आ जाता है. ती जेव्हा बाई त्या मुलीला आपल्या पोटामध्ये 9 महिने वाढवत असते त्यावेळेला तिच्या आतमध्ये जे द्वंद्व सुरू असतं आणि तिने जे मागे सारलेलं असतं ते मागे सारलेलं सगळं त्या मुलामध्ये येतं. आणि म्हणून आपण मोठ्यांची मुलं छोटी म्हणतो, किंवा छोट्या अत्यंत सामान्य परिस्थितीमध्ये अत्यंत दैदिप्यमान अशी मुलं जन्माला येतात. ते काय असतं? ते काही नसून ते मागे सारलेलंच त्या दुसऱ्या सोलमध्ये ट्रान्समिट होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही सायलेंटली सुद्धा हे करू शकता. माझ्या मते रिॲक्शन इज इम्पॉर्टंट. तुम्ही प्रतिक्रिया देणं हे महत्त्वाचं आहे. ती किती इफेक्टिव्ह त्यावेळेला आहे हे महत्त्वाचं नाही. आज आपल्याकडे एका स्वतंत्र किंवा मुक्त निर्भर असं स्त्रीचं चित्र आपल्याला सगळीकडे दिसतं समाजामध्ये, किंवा तसं दाखवलं जातं आहे म्हण काहीही. तर ही जी अत्यंत स्वावलंबी स्त्री जी आहे तिची वाटचाल माणूसपणाकडे आहे असं तुला वाटतंय का? किंवा त्या चित्रच मुळात तुला कसं वाटतंय? कितपत तथ्य आहे त्यामध्ये? माझ्याकडे काही स्टॅटिस्टिकल हे नाही आहे त्याच्यामध्ये. मी एक जनरली मी तुला खरं अगदी सांगते की मी फार फिरत वगैरे नाही, किंवा मी काही सर्वेक्षण वगैरे करत नाही. म्हणजे जसं इतर लेखिकांच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणतो की त्या वेगवेगळ्या अहवाल तयार करण्यासाठी म्हणा किंवा असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जगांमध्ये फिरतात. नाही, माझं जग मर्यादित आहे. तर त्यामुळे तिथे दिसणाऱ्या शहरी बायकांच्या मध्ये जे मी बघते, मला काही फार सजगता जाणवते अशातला भाग नाही. आता तुम्ही केसांचा बॉबकट केलात किंवा तुम्ही साड्यांच्या ऐवजी स्कर्ट घातलेत म्हणजे तुम्ही मॉडर्न, असं काही नाही आहे. मॉडर्ननेस हा आतमध्ये आहे, आणि मॉडर्ननेस हा, आता हे केस तुम्हाला छोटे दुसऱ्या ठिकाणी नाही ठेवता येणार, अवेलेबलच नसेल कोणी, परंतु याचा अर्थ तुम्हाला मनाने किंवा विचाराने तुम्ही मॉडर्न नाही किंवा तसे विचार तुम्ही कधी केलेले नाहीत असं होत नाही. मला असं वाटतं की तशा बायका कमीच आहेत, आणि ते कमी असणं अत्यंत स्वाभाविक पण आहे, पण त्या आहेत हे महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या दालनामध्ये अंधार असताना एकच ज्योत आहे, पण ती ज्योत आहे हे महत्त्वाचं आहे, कारण तिच्या ज्योतीने अनेक ज्योती लागू शकतात. ही एक शक्यता तिथे निर्माण आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज नवीन मुलींमध्ये विशेषतः मी हे भान जास्त प्रमाणामध्ये बघते. अर्थात स्नेहा असं होणार आहे की
आता तुझ्या पायामध्ये समजा मनामनाचं काहीतरी बांधून ठेवलेलं आहे आणि तुला धावायला सांगितलेलं आहे, तर तुझी कितीतरी शक्ती मुळामध्ये त्या बेड्यांसकट मुळामध्ये आधी धावण्यामध्ये जास्त जाणार आहे. माझ्या जर पायातच बेड्या नाही आहेत तर मी आणि तू ह्यांची तुलनाच होऊ शकत नाही. किंवा तुला कित्येक काळ हा त्या बेड्या सोडवण्यामध्ये घालवावा लागणार आहे. तर त्यामुळे कित्येक मुली ज्यांना वेगळ्या पद्धतीने जगायचं आहे आणि आपल्या आत्मभानाला न्याय द्यायचा आहे, त्या मुलींची कित्येक वर्ष ऊर्जा ही स्वतःला ठासून पुढे मांडण्यामध्ये जाणार आहे. आणि त्याच्यामुळे त्या कशी ग बाई अगदी तीव्र आहे, फार तीव्र आहे बाबा ही बाई असं आपल्याला म्हणतात. त्या सगळ्या प्रतिक्रियांना भेदून आपल्याला जे करायचं ते करावं लागणार आहे. कारण अत्यंत नॉर्मलपणे मनुष्य असणं हे आज मी तिला तरी बाईला शक्य नाही आहे. बाईला सतत हे भान ठेवावं लागणार आहे, डोळे वटारावे लागणार आहेत, कान टवकारावे लागणार आहेत. हां, काय होतं आहे, माझ्या बाईपणावर कुठे टाच येते, हा माणूस मला एक्सप्लॉइट तर नाही ना करत आहे, हे भान सतत आज जास्त प्रमाणामध्ये ठेवावं लागणार आहे. हेच तिसऱ्या पिढीला आजपासूनच्या जर आजची ती बाई त्या दृष्टीने सजग झाली आणि तिने तशी पावलं टाकली तर याच्यानंतरच्या तिसऱ्या पिढीमध्ये त्या मुलीला कळणारही नाही की आपण मुलगी आहोत म्हणजे काहीतरी वेगळं आहोत. म्हणजे ही जी पिढी आहे ही बेड्या बांधणारी आहे, बेड्यासहित धावणारी आहे का बेड्या नसतानाची आहे? नाही, नसतानाची अर्थात नाही. त्याच्यातही पुन्हा मला असं म्हणायचं आहे की तुम्ही सगळ्यांसाठी एक सरसकट विधान नाही करू शकत. मी काही जणींनी बेड्या तोडलेल्या आहेत, काही जणी बेड्या सोडवत आहेत आणि काही जणी बेड्या त्यांच्या पायात आहेत आणि काही जणी अशा आहेत की ज्यांना बेड्या पायात आहेत हेच माहिती नाही. अशा 4, 5, 6 पद्धतीच्या बायका एकाच वेळेला समाजामध्ये आहेत. हेच पुरुषांच्या बाबतीत सुद्धा मी म्हणेन की आपण असं जे म्हणतो ना की आज हे चित्र बदललंय, अरे कोणाच्या बाबतीत बदललंय, किती प्रमाणात बदललंय ह्याचा विचार करायलाच पाहिजे. आपण एक समाज जेव्हा म्हणतो तेव्हा तो एक समाज नसतो.